बिना गूळ बिना साखर असा हा मस्त पौष्टिक खजूर रोल किंवा ड्रायफ्रूट्स रोल. तर बघा काय भारी दिसतोय की नाही, असं वाटतं हे बाहेरूनच मागवले. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पौष्टिक अशा खजूर रोलची रेसिपी. बनवायला अगदी सोपा आहे, कुणीही सहज पहिल्या प्रयत्नात बनवू शकेल. इतका सोपा आणि झटपट असा हा ड्रायफ्रूट्स रोल तयार होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, अतिशय पौष्टिक आहे. तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर खजूर ड्रायफ्रूट्स रोल बनवण्यासाठी इथे मी 350 ते 400 ग्राम खजूर स्वच्छ करून घेतले आणि यामधल्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही खजुराचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर हे जे खजूर आहेत ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं. यामध्ये काही कचरा खडे वगैरे असू शकतात. त्याचबरोबर इथे मी 25 ते 30 ग्रॅम इतके मनुके घेतलेत, 50 ग्रॅम बदामाचे काप, त्याचबरोबर 50 ग्रॅम काजूचे काप, 20 ते 25 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, त्याचबरोबर 20 ते 25 ग्रॅम पिस्त्याचे काप आणि 1-2 चमचे इथे मी खसखस घेतले. तर आता हे जे ड्रायफ्रूट्स आहे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता. तर आता सगळ्यात आधी आपण हे जे खजूर आहे ते मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आणि याचं बारीक असं मिश्रण करून घेणार आहोत. तर आता आपण 2 बॅचमध्ये हे खजूर बारीक करून घेऊया. तर इथे बघा, अशा पद्धतीने मी हे खजूर बारीक करून घेतलं आहे. अगदी ओबडधोबडच ठेवायचं, जास्त बारीक देखील नाही करायचं. तर आता आपण बाकीचे जे राहिलेले खजूर आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने बारीक करून घेऊया. तर इथे मी सगळं जे खजूर आहे ते मिक्सरमधून फिरवून घेतले आणि बारीक करून घेतले. तर आता आपण पुढची तयारी करू. तर इथे मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवले. गॅस अगदी मंद ठेवायचा आणि आता आपण हे जे ड्रायफ्रूट्स घेतले ते आपण मंद गॅसवरती परतून घेणार आहोत. तर आता कढईमध्ये आपण काजू, बदामाचे काप आणि भोपळ्याच्या बिया घालूया आणि अगदी मंद आचेवरती हे छान असं परतून घेऊया. तर असं थोडंसं परतून घेतलं ना, खाताना त्याचा क्रंचपणा मस्त लागतो. तर हा जो खजूर ड्रायफ्रूट्स रोल आहे तो अतिशय पौष्टिक आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडांसाठी देखील अतिशय फायदेशीर आहे. तर इथे बघा, 1-2 ते 3 मिनटं हे ड्रायफ्रूट्स मी असेच मंद आचेवरती परतून घेतलेत. आता यामध्येच आपण जे पिस्त्याचे काप घेतलेले ते घालू आणि मनुके देखील घालू आणि हे देखील आणखीन 1-2 मिनटं यासोबत चांगलं परतून घेऊया. तर हा जो खजूर ड्रायफ्रूट्स रोल आहे तो बनवायला खरंच खूप सोपा आहे, झटपट तयार होतो आणि जास्तीत जास्त दिवस आरामात टिकतो. तर हा रोल बनवण्यासाठी तुम्ही लहान मुलांची सुद्धा मदत घेऊ शकता, त्यांना देखील बनवायला खूप आवडेल. तर आता हे ड्रायफ्रूट्स मी परतून घेतले, हे बाजूला काढू आणि आता याच कढईमध्ये आपण जी खसखस घेतलेली ती सुद्धा हलकीशी मंद आचेवरती भाजून घेऊया. तर हिवाळ्यामध्ये तर हा ड्रायफ्रूट्स रोल खाणं अतिशय फायदेशीर ठरतं. लहान मुलांना काही गोडधोड खायचं असेल तर हा रोल त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट आहे आणि पौष्टिक देखील आहे. तर इथे मी खसखस देखील छान परतून घेतले, ही सुद्धा आपण आता बाजूला काढू आणि आता याच कढईमध्ये आपण 1-2 चमचे साजूक तूप घालूया. तर आज आपण फक्त 2 चमचे तूप वापरून हा खजूर ड्रायफ्रूट्स रोल तयार करणार आहोत. तर आता तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेलं खजूर होतं ते घालूया आणि आता अगदी मंद आचेवरती हे जे खजूर आहे ते छान 4 ते 5 मिनटं आपण तुपामध्ये परतून घेणार आहोत. तर हा जो खजूर ड्रायफ्रूट्स रोल आहे तो डायबेटीस पेशंटसाठी उत्तम पर्याय आहे, कारण सामान्यतः हे रोल साखरमुक्त आहेत. फक्त खजुरामध्येच याचा गोडपणा आहे. त्यामुळे डायबेटीस पेशंट आपली गोड खाण्याची इच्छा पूर्ण करू शकतो, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि प्रमाणामध्येच खायचं. तर इथे बघा, 4 ते 5 मिनटं हे जे खजूर आहे मी ती छान परतून घेतलं आहे, याचा गोळा तयार होतो आहे, याचाच अर्थ खजूर छान परतलं गेलं आहे. तर आता यामध्ये लगेच आपण जे परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते देखील घालूया आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता गॅस बंद करूया आणि हे छान मिक्स करून घेऊ. तर बघा, सोपा आहे की नाही हा ड्रायफ्रूट्स रोल बनवायला.
अगदी झटपट तयार होतो. तर आता हे जे मिश्रण आहे ते आपण बाजूला काढून घेऊया आणि 5 मिनटं थंड करून घेऊ. तर इथे मी हे जे मिश्रण आहे ते एका पाटावरती काढून घेतले. पाटाला हलकंसं तूप लावून घेतले. आता आपण हे एकदा चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजेच मळून घेऊया. तर याचा रोलच बनवावा असं काही नाही, तुम्ही याचे छोटे छोटे लाडूसुद्धा वळून घेऊ शकता. तर इथे बघा, आता आपल्याला याचा अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी बघा अशा पद्धतीचा हा रोल तयार करून घेतला आहे. तुम्ही जाडी याची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हा जो खजूर ड्रायफ्रूट्स रोल आहे तो अजून अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसण्यासाठी आपण जी भाजून घेतलेली खसखस होती ती अशा पद्धतीने पाटावरती भुरभुरायची आणि थोडेसे पिस्त्याचे काप देखील घालूया आणि अशा पद्धतीने हे यावरती रोल करून घ्यायचं. म्हणजे ही जी खसखस आहे ती या रोलला लागेल आणि हा जो रोल आहे तो मस्त अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतो. तर बघा आत्ताच हा सुंदर दिसतोय की नाही. तर आता आपण हे सेट करण्यासाठी ठेवूया. तर त्यासाठी इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे. यामध्ये आता आपल्याला हा जो रोल आहे तो अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे आणि सेट करायला ठेवायचं आहे. तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या एअर कंटेनर किंवा काचेच्या एअर कंटेनर डब्यामध्ये सुद्धा हा रोल सेट करण्यासाठी ठेवू शकता. तर आता हे जे दोन्हीकडचे जे मोकळे भाग दिसत आहेत ना ते सुद्धा आपल्याला चांगलं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे मी छान पॅक करून घेतले. आता फक्त 1 तास ते 1.5 तासासाठी आपण हे छान फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊ. तर इथे 1-1.5 तास झालेला आहे. हा जो रोल आहे छान सेट झाला आहे, वरून असा कडक लागतोय. तर आता हा जो बटर पेपर आहे तो देखील आपण बाजूला काढून घेऊया. आहा, काय भारी दिसतोय, तुम्ही बघू शकताय. मस्त असा हा सेट झालेला आहे. आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा सोपं आहे की नाही बनवायला, अगदी कुणीही सहज बनवू शकेल. हा असा खजूर ड्रायफ्रूट्स रोल आहे, अतिशय पौष्टिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त दिवस आरामात टिकतो. तर असं वाटते की हे बाहेरूनच मागवलं आहे. आता बाहेरून मागवायची गरज नाही, घरच्या घरी आपण हा ड्रायफ्रूट्स रोल तयार करू शकतो. लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना देखील काही गोड खायची इच्छा झाली ना तर हा ड्रायफ्रूट्स रोल अतिशय परफेक्ट आहे आणि पौष्टिक आहे. तर या पद्धतीने तुम्ही देखील असा खजूर ड्रायफ्रूट्स रोल एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.